नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघताय सिरीज स्पॉट मराठी. मराठी टेलिव्हिजन विश्वात आपल्या सुंदर अभिनय शैलीनं आणि सोज्वळ व्यक्तिमत्वानं प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेलं एक नाव म्हणजे मृणाल दुसाणे. आजच्या सोशल मीडियाच्या काळात मराठी कलाकारांनी आपली छाप डिजिटल माध्यमांमध्ये उठवलेली आहे आणि मृणाल दुसाणे त्यातील एक अतिशय लोकप्रिय चेहरा आहे. अभिनय, सोशल मीडिया उपस्थिती, कौटुंबिक आयुष्य, संघर्ष, सिद्धीचा प्रवास अशा अनेक पैलूंनी तिचं जीवन रंगलेलं आहे. मृणाल दुसाणे ही मराठमोळ्या टेलिव्हिजन विश्वातील एक देखणी, प्रतिभावान आणि मेहनती अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिचा जन्म 20 जून 1988 रोजी नाशिक या सांस्कृतिक शहरात झाला. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या मृणालनं शिक्षणासोबतच आपलं स्वप्न उडाशी बाळगत एक पायरी वर चढत अखेरीस मराठी मालिकांमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. मृणाल पूर्ण नावही मृणाल दुसाणे असंच आहे आणि ती धर्माने हिंदू असून भारतीय नागरिक आहे. तिचं शालेय शिक्षण मराठा हायस्कूल नाशिक येथे पूर्ण झालं आणि पुढील शिक्षण HPT कॉलेज नाशिक या नामांकित संस्थेतून तिने पदवी घेऊन पत्रकारिता या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. शिक्षणाच्या जोरावर तिचं व्यक्तिमत्व अधिक आत्मविश्वासपूर्ण बनलं आणि त्या काळातच तिच्या अभिनयाची आवड प्रबळ झाली होती. तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात एका मोठ्या व्यासपीठावरून झाली. तिने पहिल्यांदा आपली झलक एकता कपूर यांच्या माझिया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेतून दाखवली. त्या मालिकेत मृणाला एक छोट्याशा भूमिकेच्या माध्यमातून इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवण्याची संधीही दिली. त्यानंतर जी मराठीवरील तू तिथे मी या लोकप्रिय मालिकेमध्ये तिने मंजिरी हे पात्र साकारलं आणि यामुळेच ती घराघरात पोहोचली. तिच्या बोलण्यातली गोडी, अभिनयातील सहजता आणि सौंदर्य यामुळे प्रेक्षक तिला मनापासून पाहू लागले. तिचा अभिनय इतका भावला की नंतर तिला 2015 मध्ये कलर्स मराठीवरील अस्स सासर सुरेख बाई या मालिकेत प्रमुख भूमिका मिळाली. या मालिकेनं मृण्मयीच्या अभिनय कारकिर्दीत आणखी एक महत्त्वाची पायरी जोडली. तिचं कौशल्य, मेहनत आणि संवेदनशील अभिनय शैली यामुळे तिने मालिकांमध्ये दमदार अभिनय सादर केला. 2018 ते 2020 दरम्यान तिने सुखाच्या सरींनी हेमंत बावरे या मालिकेत अनुश्रीची प्रमुख भूमिका साकारली. या भूमिकेनं तिचा खरा अभिनय सामर्थ्य अधोरेखित केलं. मृणालच्या अभिनयात एक संयम, एक धैर्य आणि एक भावनिक खोली होती जी प्रेक्षकांना थेट हृदयापर्यंत भिडायचे. तिचं अभिनयातील प्रामाणिक योगदान हे इतकं ठळक होतं की प्रेक्षकांना ती स्वतःचं कुटुंबीय वाटू लागली. तिच्या भूमिकांमध्ये ती समर्पणाने वावरते आणि प्रत्येक सीनमध्ये तिने स्वतःला पूर्णपणे गुंतवून घेतलेलं असतं हे तिचे कलाकारही सांगतात. मृणालने केवळ अभिनय यापुरतीच आपली कारकीर्द मर्यादित ठेवलेली नाही. सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते. विशेषतः Instagram या प्लॅटफॉर्मवर तिचे प्रचंड मोठे फॅनबेस आहे. तिने विविध फोटोशूट, मालिका अपडेट्स, वैयक्तिक आयुष्याचे क्षण, प्रमोशनल कंटेंट आणि चाहत्यांशी संवादाच्या माध्यमातून एक डिजिटल स्टार म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आज तिच्या Instagramवर लाखांच्या संख्येने फॉलोअर्स आहेत आणि तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. मृणालने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणूनही यश मिळवलं आहे आणि ब्रँड प्रमोशनद्वारे ती दरमहा 60,000 ते 70,000 रुपये कमवते. हे उत्पन्न तिच्या टीव्ही मालिकांमधील मानधनसोबतच एक स्वतंत्र ओळख आणि आर्थिक स्थैर्य देणार आहे. वैयक्तिक आयुष्यातही मृणाल दिवसागणे खूप स्थिर आणि समाधानी आहे. 2016 साली तिने नीरज मोरे या सॉफ्टवेअर इंजिनियरसोबत विवाह केला. हे लग्न तिच्या आयुष्यात एक सकारात्मक वळण घेऊन आलं. नीरज मोरेने नेहमीच मृण्मयीच्या अभिनय क्षेत्रातील स्वप्नांना पाठिंबा दिला आणि तिच्या यशात मोलाचा वाटा उचलला. दोघांचे नाते हे परस्पर विश्वासावर आधारित असून त्यांच्या नात्यात एक प्रकारचा मित्रत्वाचा स्नेह आहे, जो मृणालच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या हसण्यातून प्रकट होतो. मृणाल दुसाणे यांचे संपूर्ण जीवन म्हणजे संघर्ष, मेहनत, चिकाटी आणि स्वप्नांची उभारणी. एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी जिला अभिनयाची आवड होती, ती मुलगी आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर आज मराठी मनोरंजन विश्वात एक उज्ज्वल नाव बनलीय. तिचा प्रवास म्हणजे प्रत्येक छोट्या शहरातील मुलीला प्रेरणा देणारा एक आदर्श आहे. विशेषतः जेव्हा एखादी मुलगी शिक्षण, करिअर, वैयक्तिक आयुष्य आणि डिजिटल माध्यमातील आपली ओळख एकत्र सांभाळते तेव्हा ती एक परिपूर्ण व्यक्तिमत्व बनते. मृणाल दुसाणे याचंच उदाहरण आहे. ती आजही सातत्याने विविध मालिकांमध्ये, नव्या प्रोजेक्ट्समध्ये आणि डिजिटल माध्यमात काम करत आहे. तिच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांचा जिव्हाळा आहे, कारण मृणाल प्रत्येक पात्रात एक नवा जीव उठते. तिचं सौंदर्य हे फक्त दिसण्यात नाही तर तिच्या नजरेत, तिच्या अभिनयात आणि तिच्या वागण्यातही आहे.
मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीसाठी मृणाल दुसाणे ही केवळ एक अभिनेत्री नाही, तर एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. मृणाल दुसाणे यांच्या अभिनय शैलीकडे पाहिलं तर एक गोष्ट ठळकपणे जाणवते, म्हणजे ती भूमिका साकारत नसते, ती त्या व्यक्तिरेखेच्या आत जाऊन जगत असते. ही अभिनयातील समरसता फार थोड्या कलाकारांमध्ये दिसते. तू तिथे मी, अस्स सासर सुरेखबाई किंवा सुखाच्या सरींनी, हेमंत बावरे या सर्व मालिकांमध्ये ती केवळ स्क्रिप्ट वाचून संवाद बोलत नाही, तर त्या पात्रांच्या भावनांना, त्यांच्या वेदनांना आणि आनंदाला आपल्या अभिनयातून उभं करते. विशेषतः अनुश्रीचे पात्र, जे मनोविकार, प्रेमातील गुंतागुंत आणि सामाजिक नातेसंबंधांशी निगडीत होतं, ते मृणालने इतकं प्रभावीपणे उभं केलं की प्रेक्षकांना ती फक्त एक पात्र वाटली नाही, तर ती एक जिवंत व्यक्तिमत्व वाटली. तिचे सहकलाकारही तिच्याबद्दल फारच आदरपूर्वक बोलतात. शूटिंगच्या सेटवर मृणाल कायम सकारात्मक वातावरण ठेवते. ती मेहनती आहे, पण तिच्या मेहनतीमध्ये घमंड नाही. ती सहकलाकारांना मदत करते. ती मधल्या टेक्निशियन लोकांशीही सौहार्दाने वागते. तिच्या सेटवर नेहमी हसत खेळत आणि एकमेकांमध्ये एक स्नेहाचं वातावरण असतं. सहकलाकार म्हणतात की मृणालसोबत काम करणं म्हणजे आपल्या कामावर प्रेम करायला पुन्हा शिकणं. सोशल मीडियावरील तिचा अनुभव मात्र केवळ गोंडस नाही. तिच्या सौंदर्याबद्दल, अभिनयाविषयी आणि वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक प्रतिक्रिया येतात. काही वेळा ट्रोलिंग देखील तिला सहन करावं लागलं. विशेषतः तिच्या विवाहानंतर अनेकांनी खाजगी आयुष्यावर भाष्य केलं. पण मृणालने त्या सर्व नकारात्मक गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीनं पाहिलं. ती म्हणते, प्रत्येक कलाकाराला ही दुसरी बाजू अनुभवावी लागते. सोशल मीडियावर तिचं प्रेम आणि द्वेष दोन्ही स्वीकारायला हवं. त्यामुळेच मी माझं आयुष्य प्रेक्षकांसमोर उघडं ठेवत नाही, पण जे उघडं ठेवलं आहे त्याबाबत मी प्रामाणिक आहे. तिच्या चाहत्यांच्या बरोबरच्या अनेक आठवणी खास आहेत. एकदा एका लहान मुलीने तिच्या मालिकेतील पात्राचा नावलौकिक गात तिच्या घरी सरप्राईज भेट दिली होती. त्या मुलीला पाहून मृणाल भावूक झाली. ती मुलगी एका गरीब कुटुंबातून होती आणि तिने तिच्या आईवडिलांना सांगितलं होतं की मी मोठी झाले की मृणाल दिसनेप्रमाणे अभिनेत्री होणार. मृणालने तिच्यासाठी स्पेशल फोटो गिफ्ट आणि वेळ दिला आणि त्या भेटीचा एक खास व्हिडिओही शेअर केला, जो तुफान व्हायरल झाला होता. सध्या मृणाल दिवसागणिक अनेक नव्या मालिकांमध्ये, वेब सिरीजमध्ये आणि डिजिटल प्रोजेक्ट्समध्ये काम करत आहे. OTT प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या काही नव्या प्रोजेक्ट्समध्ये तिचा समावेश असल्याचे संकेत आहेत. त्याचबरोबर काही ब्रँड अँबॅसेडरशिपच्या ऑफर्सही तिला मिळाल्या आहेत. ती स्वतः सध्या फिटनेस, योगा आणि मेंटल हेल्थबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी Instagramवर काम करत आहे. तिला अभिनयाबरोबरच लेखन, प्रवास आणि फोटोग्राफीचीही आवड आहे. तिचे काही ब्लॉगसुद्धा ती लवकरच सुरू करणार असल्याचं सांगण्यात आलंय. तिच्या वैयक्तिक आयुष्यात नीरज मोरेसोबत तिचं नातं अतिशय प्रेमळ आहे. त्यांच्यासह जीवनातील एकत्र स्वयंपाक करणं, फिरायला जाणं, एकत्र वेब सिरीज बघणं आणि शांततेत वेळ घालवणं या साध्या गोष्टी त्यांचं नातं घट्ट करत असतात. मृणाल अनेकदा म्हणते की मी जितके अभिनयावर प्रेम करते, तितकीच मी माझ्या खासगी आयुष्यावरही प्रेम करते. त्या दोघांमध्ये संतुलन राखणं हेच माझं खरं यश आहे. तिचे Instagramवरील हजारो फॉलोअर्स तिच्या प्रत्येक लुकवर भरभरून प्रेम करतात. अनेक तरुण मुलींनी कोणाच्या तरी ड्रेसिंग स्टाईलचे अनुकरण करताना तिचे फोटोज स्वतःच्या लग्नांमध्ये किंवा सणासुदीला घेतले आहेत. तिची लाईफस्टाईल अतिशय शिस्तबद्ध आहे. सकाळी लवकर उठणे, ध्यानधारणा करणे, थोडासा व्यायाम, वेळेवर नाश्ता आणि कामाचे काटेकोर नियोजन हे तिचे दिवसाचे अविभाज्य भाग आहेत. ती सतत स्वयंपाकात प्रयोग करत असते. विशेषतः तिला फ्लेवर्ड चहा, महाराष्ट्रीयन नाश्ता आणि घरगुती मिठाई करायला आवडते. Instagramवर तिने अनेकदा तिच्या हाताने केलेल्या खमंग पदार्थांचे फोटोही शेअर केले आहेत. त्यामुळेच तिच्या चाहत्यांमध्ये ती घराघरातली मृणालताई अशी एक आपुलकीची भावना निर्माण करते. मृणालच्या आयुष्यातील अज्ञात गोष्टींपैकी एक म्हणजे तिला एकेकाळी संवाद, लेखन आणि कथालेखनाची प्रचंड आवड होती. ती अनेकदा सांगते की जर ती अभिनेत्री झाली नसती, तर ती एक लेखिका किंवा पत्रकार झाली असती. हाच तिचा स्वभाव पुढे जाऊन तिच्या अभिनयातही दिसून आला. प्रत्येक पात्राचा सखोल अभ्यास, स्क्रिप्टमधील संवादांचे खोल समज आणि पात्रांमधील भावनिक बॅकग्राऊंडचे विश्लेषण करणं ही तिची खासियत आहे. तिच्या अभिनयामागे तिचं चिंतनशील आणि अभ्यासुमन असल्याचंच आपण म्हणू शकतो. तिच्या मुलाखतींपैकी एक विशेष आठवणीत राहणारी मुलाखत म्हणजे चाहूल नात्याची या मालिकेच्या प्रमोशन दरम्यान तिची मुलाखत. त्या मुलाखतीत तिला विचारण्यात आलं होतं, तुझ्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट कोणता? त्यावर उत्तर देताना मृणाल थोडीशी भावूक झाली आणि म्हणाली, मी एकदा एका ऑडिशनसाठी 10 वेळा रिजेक्ट झाले होते. माझं आत्मभान हरवत होतं. पण त्याच वेळी मी माझ्या आईच्या डोळ्यातला आत्मविश्वास पाहिला आणि वाटलं मी माझ्यासाठी नाही तर तिच्यासाठी लढायला हवं.
हे तिचं उत्तर लाखो तरुणांना प्रेरणा देऊन गेलं. मृणालच्या चाहत्यांनी तिला दिलेलं प्रेम हे शब्दात व्यक्त करायला कठीण आहे. काही चाहत्यांनी तिचं स्केच काढून पाठवले आहे, तर काहींनी तिच्या डायलॉगचे व्हिडिओ बनवले आहेत. विशेषतः एका दिव्यांग चाहत्याने तिच्या आवाजावर आधारित एक भावनिक व्हिडिओ बनवला होता आणि तो व्हिडिओ पाहून मृणालने स्वतः त्या चाहत्याला भेटून त्याचे आभार मानले. ती म्हणते, लोक मला अभिनेत्री म्हणून ओळखतात, पण जेव्हा एखादी व्यक्ती मला त्यांच्या आयुष्यातील प्रेरणा म्हणते तेव्हा मला वाटतं की अभिनय हे फक्त करिअर नाही, ते उत्तरदायित्व आहे. मृणाल दुसाणेचा प्रवास हा केवळ स्क्रीनवरच नव्हे, स्वप्नांबद्दल बोलायचं झालं तर ती फक्त अभिनेत्री म्हणून नाही, तर एक सशक्त निर्माता म्हणूनही स्वतःला पाहते आहे. काही लघुपट, वेब सिरीज आणि नाट्यलेखनाचे प्रोजेक्ट्स ती पुढील काही वर्षात पूर्ण करणार असल्याचं तिने संकेत दिले आहेत. विशेषतः ग्रामीण महाराष्ट्रातल्या मुलींसाठी अभिनय प्रशिक्षण देणारा उपक्रम ती सुरू करणार असल्याचं तिने एका मुलाखतीत जाहीर केलं आहे. अशाच नवीन अपडेट्ससाठी सिनीस्पॉट मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.